सो हे गाईज नमस्कार, दिस इज अंकेश आणि आज मला जायचं होतं डीमार्टला. माझ्यासोबत येणारा मित्र नेमका 7 वाजेपर्यंत झोपून राहिला. मग आम्ही 7 वाजता निघालो डीमार्टसाठी. मध्येच हा आजचा गुरुवारचा बाजार लागला. बाजाराची गंदी हालत होती तरी त्याला मक्के पसंत आले म्हणून त्याने मक्के घेतले आणि फायनली पोहोचलो डीमार्टला. आजीचा सुट्टीचा दिवस होता म्हणून डीमार्टला भरपूर गर्दी. कसं तरी करून सेकंड फ्लोअरवर पोहोचलो आणि आम्हाला पाहायचे होते कपडे. इथं भरपूर कपडे होते पण आम्हाला काही एक बी पसंत येत नाही. मग मला काय एक जीन्स घ्यायची होती. म्हटलं आधी काळ्या रंगाचीच पाहणार, मला काळा रंग आवडतो ना रे. मग काय एक जीन्स काढली, थोडी चांगली वाटली, म्हटलं हीच घेऊन टाकतो. आणि थोडं पुढं आल्यावर काय 80 रुपयात पोरींची चप्पल आणि इथं 100 रुपयात पोरांची चप्पल. म्हटलं जाऊ दे चप्पल बिप्पल, आधी घेतलेली पॅन्ट कशी आहे ती पाहून घेऊ. पॅन्ट चांगली होती, पसंत आली आणि इथं आलो खाली मसाले घ्यायचे होते. म्हटलं जो स्वस्त असेल तोच घे, भरपूर सामान घ्यायचे आपल्याला. आणि इथं सगळं जे लागत होतं ते आम्ही सामान घेतलं आणि पाहतो तर काय 2700 रुपयांचा बिल. तुम्हाला काय वाटलं हा आमच्या महिन्याभरात असं नसेल? असं नाही रे बाबा, हे सगळं आम्ही आठवड्यात संपवून टाकतो. भरपूर खतरनाक पोरं आहेत आमच्या हॉस्टेलमध्ये. आणि आल्या आल्या इथं कारल्याची भाजी बनवायची होती, एकदम कडवास. पण जेव्हा मी बनवते ना तेव्हा कडूपणाने म्हणत जातो. मग खायला या कधीतरी करेल का सब्जी.